इस्रायल-इराण युद्धाची झळ आता संपूर्ण जगाला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे। इराणने आता त्यांच्या हल्ल्याचा मोर्चा समुद्रामार्गे वळवलेला आहे। होर्मुझच्या आखातात पलाऊच्या ऑइल टँकरवरती ड्रोन हल्ला केल्यानंतर काल ओमानच्या आखातात आणखी एक तेलवाहू जहाजावरती हल्ला करण्यात आला। ओमानची राजधानी मस्कतपासून 52 नॉटिकल मैल अंतरावरून जाणाऱ्या एमकेडी व्योम जहाजावरती ड्रोन हल्ला झालेला आहे, ज्यामध्ये एका भारतीय खलाशाचा मृत्यू झाला आहे। दरम्यान जेव्हापासून हे युद्ध सुरू झाले तेव्हापासून होर्मुझची खाडी किंवा सामुद्रधुनीची चर्चा खूप जास्त आहे। या युद्धाच्या पार्श्वभूमीवर होर्मुझची खाडी भौगोलिकदृष्ट्या कशी महत्त्वाची आहे पाहूया। होर्मुझच्या खाडीतून 8 देशांना तेल पुरवठा होतो। होर्मुझच्या खाडीतून जगभरात 20% तेल पुरवठा केला जातो। दररोज 1,70,00,000 बॅरलचा पुरवठा इथून होतो। इराण, इराक, कुवेत, बहारीन, कतार, सौदी अरेबिया, यूएई, कतार या देशांना तेल पुरवठा इथूनच केला जातो। कोणत्या देशांना किती फटका बसणार? भारताला 60% तेल हे मध्य पूर्वेतून येतं। चीनला 40% तेल हे मध्य पूर्वेतून येतं। जपानला 75% तेल हे मध्य पूर्वेतून येतं। सौदी अरेबियाला 80 ते 90% तेल हे होर्मुझच्या खाडीतून निर्यात होतं। पाकिस्तानला 90% तेल हे मध्य पूर्वेतून येतं आणि यूएईला 72% तेल हे होर्मुझच्या खाडीतून निर्यात होतं। आणि यानंतर काही महत्त्वाच्या बातम्यांचे सविस्तर अपडेट्स आपण जाणून घेऊया। जगातील सर्वात संवेदनशील आणि महत्त्वाचा तेल वाहतूक मार्ग होर्मुझची सामुद्रधुनी इराणने अधिकृतपणे बंद करण्याची घोषणा केली आहे। तर या मार्गावरून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही जहाजाला आग